विनिंग टीम या सामन्यामध्ये जो जिंकेल त्यांच्यासोबत लगेच सामना असेल. आणि चेंडू केव्हाही हरवला, फुटला किंवा भिजला तर नवीन चेंडू देण्यात येईल. सामना सुरू होतोय. इथे मात्र संग्राम 11 जय हनुमान क्रिकेट संघ नितलास विपक्ष जय वागेश्वर रिची प्रतिष्ठान देसाई या दोन संघांमध्ये पहिल्या फेरीतील चौथा सामना पाहायला मिळतोय. मयूर सुद्धा येत आहेत. एक जबरदस्त समालोचन आहेत. समालोचक देवीचा पाडाचे मयूर भोईर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होते. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज बादल म्हात्रे पंचांच्या भूमिकेत आता मात्र पाहायला मिळत आहेत मयूर ठाकूर आणि वैभव. स्ट्राइक एंड वरती चेतन, नो स्ट्राइक एंड वरती राहुल. पहिला चेंडू बादल, जबरदस्त चेंडू, पहिला चेंडू वेगवान चेंडू पाहायला मिळतोय पण दिशेपासून भरकटलाय. पंच मयूर ठाकर वाईट चिकून करते. अतिरिक्त धावेनं खातं कोल्लं जात आहे. नितलास संघाचं स्वतःच्या होम ग्राउंड वरती खेळत असताना रची प्रतिष्ठान जय वागेश्वर देसाई संघ पाहायला मिळतोय. पहिला चेंडू स्क्वेअर फेकलाय गोलंदाजानं. दुसरा चेंडू फुल्लोर लेनचा चेंडू गॅप मध्ये खेळून काढलाय. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. पॉइंट गल्लीच्या रिझन मधून खेळून काढला. चेंडू जातोय सीमा पार. हाय तोय चौकार. फलंदाज चैतन्याच्या बॅट मधनं डीजे. तर चौकार येतोय चैतन्याच्या बॅट मधनं. चौकारानं खातं कोल्लं जात आहे. धावसंख्या बलकावरती पाहायला मिळते 5 धावा. 5 धाब्यानं खातं खोललं जात आहे. पाहायला गेलं तर पहिल्या 3 सामन्यांमध्ये पहिले चेंडू निर्धाव होते आणि चौथ्या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. चांगली सुरुवात पाहायला मिळते नितलस संघाच्या माध्यमातून, चैतन्याच्या माध्यमातून. डीजे मास्टर निर्भय पाहायला मिळत आहेत. दुसरा चेंडू बादल. इथे मात्र शॉर्ट ऑफ लाईन चेंडू विरकावून देण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा दिशेपासून भरकटलाय. पंच वाईट चिकून करत आहेत. अतिरिक्त धावे येते. अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या बलकावरती एका चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बादल म्हात्रे. इथे मात्र पंच करण्याचा प्रयत्न केला होता. करण्याचा प्रयत्न. बॅटचा चेंडूचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होती. पहिला चेंडू चौकार आल्यानंतर आता मात्र निर्धाव चेंडू फेकलाय गोलंदाजानं. एका चेंडूवरती 6 धावा खर्च केल्यानंतर दुसरा चेंडू मात्र निर्धाव फेकलाय. गोलंदाज बादल म्हात्रे. इथे मात्र जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. कव्हरच्या डोक्यावरून गेलून काढलाय. क्षेत्ररक्षक धावतोय. राहुल चेंडूवरती येतोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं राहुलचं आणि 2 धावा येतात या चेंडूवरती. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या बलकावरती पाहायला मिळते 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 8 धावा. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 8 धावा. चांगली सुरुवात पाहायला मिळते नितलस संघाच्या माध्यमातून. चौथा चेंडू. इथे मात्र कोलवट रपेचा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढला. मिड विकेटला येतो क्षेत्ररक्षक येतो हितेश. फेकी मात्र जबरदस्त होतीये पण 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी सुद्धा चांगली हितेशच्या माध्यमातून. 2 धावा येतात या चेंडूवरती. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या बलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 10 धावा. 10 धावा पूर्ण होत आहेत. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या 4 चेंडूवरती 10 धावा कुटण्यात येत आहेत नितलस संघाच्या माध्यमातून, चैतन्याच्या माध्यमातून. चांगली सुरुवात पाहायला मिळते. नितलस संघ इथे मात्र पाहायला मिळत आहे मलंगड विभागातील एक संघ. तर त्यांच्या विरोधात कल्याण डोंबिवली विभागातील देसाई संघ.
पहिल्या 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पहिल्या 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धब्बलक्यावरती 10 धावा. चांगली धावसंख्या इथे मात्र उभारली आतापर्यंत नितलस संघानं. नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर मात्र फलंदाजी पदरी पडली आहे आणि चांगली सुरुवात पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता देसाई संघानं. 5वा चेंडू इथे मात्र षटोपलन चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न केला होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाज चैतन्यनं. वेगवान चेंडू बॅटचा चेंडूचा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता होत्या. पहिला 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धब्बलक्यावरती 10 धावा. शेवटचा चेंडू आहे पहिल्या षटकातील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बादल. इथे मात्र पुन्हा एकदा वेगवान चेंडू पण दिशेपासून भरकटलाय. अतिरिक्त धाव येते. अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या धब्बलक्यावरती पाहायला मिळते 11 धावा. 11 धावा मात्र पूर्ण होत आहेत. पहिल्या चेंडूवरती 6 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज बादलनं. त्यानंतर मात्र कमबॅक पाहायला मिळतंय. पहिला चेंडू स्क्वेअर फेकला. त्यानंतर मात्र चौकार. पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू फेकला. त्यानंतर मात्र चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. तो मात्र पुन्हा एकदा टेक ऑफ घेणारा चेंडू. टप्पा पडल्यानंतर उचली घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय बादलच्या माध्यमातून. शेवटच्या 5 चेंडूवरती 5 धावा खर्च केल्यात. पहिल्या चेंडूवरती 6 धावा खर्च केल्या होत्या. चांगलं कमबॅक पाहायला मिळतं. पहिलं षटक समाप्त होतंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धब्बलक्यावरती बिनगडी बाद 11 धावा. डीजे षटकार येतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार येतोय. राहुलनं खातं खोललंय स्वतःच षटकारानं आणि स्वागत केलंय दिलीपचं षटकारानं. जबरदस्त फलंदाजी. पहिल्या चेंडूवरती षटकार. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या धब्बलक्यावरती पाहायला मिळते 17 धावा. पहिल्या चेंडूवरती आलाय षटकार. दुसरा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक प्रमोद म्हात्रे चेंडू खाली आणि प्रमोद म्हात्रे कोणतीही चुकी करणार नाहीये. धक्का लागतोय तो म्हणजे नितलस संघाला पहिला. डीजे धन्यवाद डीजे. षटकाराचं चोख प्रत्युत्तर देण्यात येतोय दिलीप पाटीलच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला होता राहुलनं. त्यानंतर मात्र बाद करण्यात येतोय. इथे मात्र पुन्हा एकदा जबरदस्त फटका पाहायला मिळतो पण क्षेत्ररक्षक सज्ज आहे हितेश आणि हितेश कोणती चुकी करणार नाहीये. बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती दुसरा झटका लागतोय नितलस संघाला. सोनू पावशे मात्र बाद होतोय. सिल्वर डक गोल्डन डकचा शिकार ठरतोय तो म्हणजेच सोनू. डीजे
पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, त्यानंतर मात्र 2 चेंडूवरती 2 गडी बाद केल्यात. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज दिलीप पाटील, खूप सारा वर्षाचा अनुभव. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती हॅट्रिक चेंडू, इथे मात्र प्लेस केल्या चेंडूला हिमांशू आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मात्र असफल ठरतोय. एक धाव पूर्ण केली जाते या चेंडूवरती. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या दबलकवरती पाहायला मिळते 18 धावा. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. दुसरं षटक मार्ग असते. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर मात्र बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 गडी बाद केले. चौथ्या चेंडूवरती एक धाव येते. नवीन फलंदाज आता मात्र स्ट्रायकरवरती असेल प्रतीक, आणि पहिला चेंडू निर्धाव केलाय. पहिला चेंडू निर्धाव फेकलाय प्रतीकच्या विरोधात गोलंदाज दिलीप ना. शेवटचा चेंडू शिल्लक असेल दुसऱ्या षटकातील. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर खूप चांगलं कमबॅक पाहायला मिळते. इथे मात्र पंच वाईट गुण करते आहेत. अतिरिक्त धाव येत या. शेवटचा चेंडू मात्र अतिरिक्त फेकलाय गोलंदाज. वाईड येतो या चेंडूवरती. अतिरिक्त धाव येते. अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या बल्कवरती पाहायला मिळते. 19 धावा. शेवटचा चेंडू आहे. इथे मात्र मोठा फटका केल्याचा प्रयत्न. चेंडू हवेते. दिलीप धावतो चेंडूवरती, पण त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू नो मॅच लाईन मध्ये पडतो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. षटक समाप्त होतंय. दुसऱ्या 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या बल्कवरती पाहायला मिळते, ती म्हणजेच 21 धावा. डीजे वरती पाहायला मिळत आहेत, ते म्हणजेच 21 धावा. 10.50च्या सरासरीनं धावसंख्या उभारल्यात नितलस संघानं. चांगली सुरुवात पाहायला मिळते नितलस संघाच्या माध्यमातून. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होते मयूर. स्ट्रायकिंगवरती चैतन्य, सलामीला आलेला फलंदाज. ते मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा चेंडूचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होती. पहिला चेंडू निर्धाव फेकलाय गोलंदाज मयूर न. चेतन आहेत फलंदाज. इथे मात्र बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू. बॅटचा चेंडूचा संपर्क होत नाहीये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज मयूरच्या माध्यमातून. वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र निर्धाव फेकलेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मयूरच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या दबलक्यावरती 21 धावा. तिसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज मयूर. तिसरं षटक हाताळतोय. ते मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होतोय बाद. बॅक टू बॅक तिसरा चेंडू मात्र फेकलाय निर्धाव. गोलंदाज मयूरचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मयूरच्या माध्यमातून. डीजे मिळते. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजानं आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाहीये. 3 चेंडू फेकल्यात गोलंदाज मयूरनं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. नवीन फलंदाज तेजस येतोय. स्ट्रायकिंग वरती फलंदाज असेल प्रतीक. नो स्ट्रायकिंग वरती तेजस येतोय.
रनआउटच्या स्वरूपात तिसरा झटका लागलाय नितलस संघाला. पुन्हा एकदा वेगवान चेंडू, जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होतोय बाद. रनआउटच्या स्वरूपात बॅक टू बॅक दुसरा झटका लागतोय नितलस संघाला. डीजे नवीन फलंदाज सिद्धार्थ येतोय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या तब्बलकावरती स्थगित पाहायला मिळते. 21 धावा. 4 चेंडू निर्धाव फेकल्या. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मयूरच्या माध्यमातून. 5वा चेंडू स्ट्रायकिंग वरती तेजस इथे मात्र बिरकावून दिलाय. जबरदस्त फटका हितेश आहेत त्याच्या आवाक्याच्या बाहेर. मस्तक पे दस्तक देती विकेट. सीमा रेखा बाहर. 6 रनों के लिए. षटकार येतोय फलंदाज तेजसच्या बॅटमधनं. पहिले 4 चेंडू मात्र जबरदस्त फेकले होते गोलंदाज मयूरनं. 5वा चेंडू शॉर्ट ऑफ लाईन फेकला. त्याला मात्र समाचार घेण्यात आलाय फलंदाज तेजसच्या माध्यमातून. धावसंख्या तब्बलकावरती 27 धावा. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न. शरीरयष्टीवरती आदळतोय चेंडू आणि टर्टमॅनला जातोय. फाईन लेगला दिलीप पाटील होते. एक धाव येते लेग बाईटच्या माध्यमातून. षटक समाप्त होतोय तिसरं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या तब्बलकावरती 28 धावा. डीजे पहिले 3 षटक समाप्त झाल्यात. पहिले 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या तब्बलकावरती 28 धावा पाहायला मिळत आहेत. 9.33च्या सरासरीनं धावसंख्या उभारली आहे ती म्हणजेच नितलस संघानं. चौथं षटक घेऊन येतोय गोलंदाज दिलीप. पुन्हा एकदा इथे मात्र पहिल्या चेंडूवर आक्रमण पाहायला मिळतोय दिलीपच्या विरोधात. हा येतोय षटकार पहिल्या चेंडूवरती. फलंदाज तेजसच्या बॅटमधनं बेगेट षटकार. डीजे पहिल्या चेंडूवरती षटकार येतोय. दुसरं षटक हाताळलं होतं दिलीपनं तेव्हा सुद्धा पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. त्यानंतर मात्र कमबॅक केलं होतं दिलीपनं. पुन्हा एकदा चौथ्या षटकामध्ये आलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. पाहायचं आहे आता मात्र कशी गोलंदाजी होईल. तेजस दिलीप फुल्लर लेनचा चेंडू भिरकावून दिलाय. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जातोय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत आकाश. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी सुद्धा चांगली होती. एक धावेत या चेंडूवरती. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या तब्बलकावरती पाहायला मिळते 35 धावा. चौथं षटक मार्गस्थ आहे. स्ट्रायकिंग वरती आता मात्र फलंदाज सिद्धार्थ येतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सिद्धार्थचा.
चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेमध्ये निघून जातोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. नॅचरल अँगलनं चेंडू लेग ब्रेक होत असताना इथे मात्र पुन्हा एकदा वेगवान चेंडू. पंच वाईड चिकून करते आहेत. अतिरिक्त धाव येते. अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या डबल कपवरती पाहायला मिळते 36 धावा. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. चौथं षटक हाताळतोय गोलंदाज दिलीप. अद्याप 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शरीरयष्टीवरती आदलतोय चेंडू. लेग बाईटच्या माध्यमातून एक धाव येते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या डबल कवरती पाहायला मिळते 37 धावा. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. अद्यापही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चौथं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दिलीप. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर कमबॅक पाहायला मिळते. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू. वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. यष्ट्यांच्या मागे प्रमोद म्हात्रे. यश चांगल्या प्रकारचं यष्टीरक्षण पाहायला मिळतंय. शेवटचा चेंडू आहे चौथ्या षटकातील. धावसंख्या डबल कवरती 37 धावा. इथे मात्र शेवटचा चेंडू भिरकावून दिलाय. तेजसच्या बॅट मधनं बिग हिट केला जातोय. चेंडू जातोय सीमा पार. बिग हिट षटकार. चार षटक समाप्त झाले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या डबल कवरती पाहायला मिळते ती म्हणजेच तब्बल 43 धावा. 43 धावा कुठल्यात चेंडू मात्र हरवलाय. शेवटचं षटक घेऊन येतो गोलंदाज प्रवीण म्हात्रे येत आहेत. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर प्रवीण येतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या डबल कवरती पाहायला मिळते 43 धावा. धावा कुठल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर शेवटच्या षटकामध्ये प्रवीण आलाय. अनामरीचं षटक आहे. पाहायचा किती धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात येईल निकलस संघाच्या माध्यमातून देसाई संघासमोर. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या डबल कवरती 43 धावा. शेवटचं षटक. पहिला चेंडू गोलंदाज प्रवीण. स्ट्रायकिंग वरती फलंदाज सिद्धार्थ. इथे मात्र मोठा फटका. जबरदस्त फटका. सिद्धार्थच्या बॅट मधनं आक्रमण केलाय. पहिल्या चेंडूवरती धमाकेदार षटकार. डीजे षटकारानं स्वागत केलंय गोलंदाज प्रवीणचं. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या डबल कवरती 49 धावा. पुन्हा एकदा इथे मात्र बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. धाव घेण्याचा प्रयत्न केलाय तेजसनं. धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज सिद्धार्थला मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. सिद्धार्थ बाद होतोय. स्ट्रायकिंग वरती मात्र तेजस येतोय ज्याने जबरदस्त फलंदाजी केली आहे. आतापर्यंत 3 षटकार ठोकलेत. चांगली फलंदाजी सिद्धार्थच्या तेजसच्या माध्यमातून पाहायला मिळाले. सिद्धार्थ मात्र षटकार ठोकून बाद होतोय.
4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे अद्यापही. इथे मात्र तेजसच्या बॅटमधनं हुकेला चेंडूला क्षेत्ररक्षक आहे राहुल. राहुल कोणतीही चुकी करणार नाहीये. फलंदाज होतोय बाद तेजसच्या स्वरूपात. लागतोय झटका नितलस संघाला. डीजे धावसंख्या तब्बलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 49 धावा नितलस संघाच्या. तेजस ज्याने जबरदस्त फलंदाजी केली होती 3 षटकार ठोकले होते तो तेजस मात्र माघारी परततोय. अद्यापही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पाहायचं किती धावसंख्येचा लक्ष ठेवण्यात येईल. इथे मात्र जबरदस्त फटका कार्पेटच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक येतोय आकाश. एकदा पूर्ण केली दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या तब्बलकावरती 50 गाठते. 51 धावा पूर्ण होत आहेत. 51 धावा मात्र पूर्ण केल्या आहेत नितलस संघानं. इथे मात्र उचली घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. प्रवीणच्या माध्यमातून टेकअप घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होत्या. 5वा चेंडू होता निर्धाव फेकलाय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल पहिल्या सत्रातील. शेवटचा चेंडू गोलंदाज प्रवीण. इथे मात्र हुक्केला चेंडूला जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. राहुल येतो चेंडूवरती थोडासा थांबलाय चेंडू उचलण्यासाठी. एकदा पूर्ण केली दुसरी धाव पूर्ण होती आणि मात्र 2 धावांवरती समाधान मानावं लागतंय. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या तब्बलकावरती पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या तब्बलकावरती 53 धावा. तर 53 धावा कुठल्या आहेत पहिल्या सत्रामध्ये 54 धावांचं लक्ष ठेवलं आहे. जय वागेश्वर रेची प्रतिष्ठान देसाई संघासमोर. नितलस संघानं त्या धावा कशा प्रकारे कुटेल देसाई संघ की त्या धावसंख्येला रोख लावेल नितलस संघ हे ऐकण्यासाठी जाऊया माझे साथी समालोचक किरण मस्कर नवी मुंबई यांच्याकडे. हॅलो, धन्यवाद सिद्धार्थजी माळी सर. तर ही मॅच आपण पाहतोय. एका साईडला संग्राम 11 जय हनुमान क्रिकेट संघ नितलास, तर दुसऱ्या साईडला जय वागेश्वरी रेची प्रतिष्ठान देसाई संघ. नाणेफेक जिंकली होती ती म्हणजे जय वागेश्वर रेची प्रतिष्ठान देसाई या संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता ना. समोर 2 हात करण्यासाठी संग्राम 11 जय हनुमान क्रिकेट संघ नितलास जरूर होता. 53 धावा स्कोर कार्डवरती पहिल्या 54 धावेचं आव्हान आपण पाहतोय. ते म्हणजे देसाई या संघाला 54 धावेचं आव्हान पार करण्यासाठी टाळ्यांचा आवाज मात्र जरूर येतोय. म्हणजे पहिली विद्यमान जोडी मात्र मैदानामध्ये पोहोचवली जाते. 54 धावा. खरं तर 5 षटकामध्ये 54 धावा हे टार्गेट कशा पद्धतीने मात्र थांबवलं जाईल. एका साईडला संग्राम 11 जय हनुमान क्रिकेट संघाच्या नितलास संघाच्या गोलंदाज मात्र ओळखले जातात. तेच तर्रार गोलंदाजी मात्र जरूर बघायला भेटेल. आकाश आणि राहुल ही पहिली विद्यमान जोडी मात्र मैदानामध्ये ट्रॅव्हल होते. राहुल आणि ओमकार हे दोन्ही बॅट्समन मात्र
आकाश आणि ओमकार ही विद्यमान जोडी मात्र मैदानामध्ये बघायला भेटत्या. टीम मीटिंग मात्र जरूर केली जाते पहिल्या षटकासाठी. चोपन्न धावा. दोन्ही संघ आपण पाहिले तर दमखम असलेले दोन्ही संघ, शेर सभासद दोन्ही संघामध्ये आहेत. तारे सितारे मात्र आज जमीनवरती नक्की बघायला भेटतात. संग्राम 11 जय हनुमान क्रिकेट संघ नितलास आपण पाहतोय, तर दुसऱ्या साईडला जय वागेश्वर रिची प्रतिष्ठान देसाई, या दोन संघांमध्ये खेळला जाणार हा आजच्या दिवसातील 5 षटकांचा शेवटचा सामना नक्की बघायला भेटतोय ब गटातला. 54 धावेचं आव्हान 54. स्ट्रायकिंग एंडला पण पाहतोय आकाश, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र ओमकारवरती लक्ष असेल. येस कॅप्टन कूलला. आकाशला मात्र आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. तर गोलंदाज आपण पाहतोय अविनाश. पॉवर प्लेचं पहिलं हाणामारीचं षटक मात्र अविनाशच्या हातामध्ये मात्र सोपवलं जातं. पहिलं षटक. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर बॅकवर्ड पॉइंट आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे लॉंगॉनच्या दिशेने, आणि त्यानंतर डीप मिड विकेटला हे क्षेत्ररक्षण मात्र पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचा सजवलं गेले. पहिला चेंडू राम द विकेट. हो, पहिला चेंडू टॅप फटका मात्र बघायला भेटतोय. क्षेत्ररक्षक आहे कव्हरच्या दिशेने, वेगाने येतोय तो लॉंग मिड ऑनच्या दिशेने, मात्र तोपर्यंत क्षेत्ररक्षण मात्र कंप्लीट केलं जातं. एक धाव मात्र पहिल्या षटकामध्ये बघायला भेटत्या. या एका धावेनंतर अकाउंट मात्र जरूर ओपन होत्या. आकाश आणि ओमकार या विद्यमान जोडी मात्र मैदानामध्ये 54 धावेचं आव्हान पार करण्यासाठी आपण पाहिलं तर रेची प्रतिष्ठान देसाई या संघाकडून मात्र जरूर आले. 54 5-4. खरं तर आजच्या दिवसामध्ये धावांचा डोंगर मात्र जरूर बघायला भेटला. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 68 धावांचं टार्गेट, त्यानंतर 72 धावा, त्यानंतर पुन्हा एकदा तिसऱ्या मॅचमध्ये 72 धावांचं टार्गेट बघायला भेटलं, आणि या मॅचमध्ये 54 धावा. तर आतापर्यंत सर्व धावा आपण पाहिले तर 50 आणि 60च्या पुढे हे टार्गेट आजच्या दिवसामध्ये मात्र जरूर बघायला भेटत्या. बॉलिंग मागं पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहतोय अविनाश. क्षेत्ररक्षण मध्ये सजवलंय, लेफ्ट आर्म राईट आर्म कॉम्बिनेशन मात्र मैदानामध्ये बघायला भेटते. ओमकार. हो, फुलटॉस चेंडू जरूर होता, लोअर फुलटॉस मात्र बघायला भेटतोय डीप मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षण मात्र जरूर सजवल्या ओमकारसाठी. वेगाने बॉलवरती येऊन अडवून फेकला जातोय, तोपर्यंत एक धाव मात्र रोखू शकत नाहीत, आणि या एका धावेनंतर 2 धावसंख्या मात्र बघायला भेटते. पहिले 2 चेंडू अगदी काळजीपूर्वक खेळण्याचा प्रयत्न केला. राईट आर्म लेफ्ट आर्मचं कॉम्बिनेशन म्हटलं तर क्षेत्ररक्षणाला थोडंसं आपण पाहिलं तर हालचाल करावी लागते, वर्कआउट मात्र जरूर करावा लागतोय क्षेत्ररक्षकाला. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा राईट हँड बॅट्समन आकाश सत्ते मात्र सजवलं गेला. गोलंदाज आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने अविनाशला आपण पाहतोय 2 चेंडू अगदी सुरेख लाईनवरती बघायला भेटतात. ओहो, बॅकफुटला पूल फटका जरूर आहे क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटचा, मात्र नो मॅच लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होता. बॅकफुटला जाऊन चेंडू अडवल्यानंतर लगेच फेकी करेपर्यंत मात्र आकाशने 2 धावा अगदी या चित्याच्या चपळ्याने तिथे धावून घेतलेत. हा चेंडू आपण पाहिलं तर आकाशच्या बॅटवरती तेवढा येत नाहीये. बॅकफुटला गेल्यानंतर आपण पाहिलं तर पूर्णपणे मागच्या पायावरती वजन जरूर होतं, स्वतःला संतुलित केलं, आणि त्यानंतर हा फटका जो सजवला तो बॉटमला जरूर लागला, आणि त्यानंतर थोडीशी ताकद मात्र या फटक्यावरती कमी बघायला भेटल्या. नो मॅन्स लाईनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाल्यानंतर आपण पाहिलं ज्यावेळी आकाशने दुसरी धाव कंप्लीट केली त्याच वेळी मात्र फेकी जरूर होते. मात्र रनिंग बिटवीन द विकेटचं कौतुक करेल. संघाची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते 5च्या घरामध्ये, 5 4च्या घरामध्ये. ओहो, सुरेख कव्हर ड्राईव्ह मात्र बघायला भेटतो. क्षेत्ररक्षण तिथे तैनात नाहीये. डीप कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि 4 धावांसाठी आकाशच्या बॅट मधून येतोय हा चौकार, आणि या चौकारानंतर धाव संख्या मात्र थोडीशी नटवली जाते, ती म्हणजे 8च्या घरामध्ये. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडू 1 धाव, तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा जरूर घेतल्या, आणि त्यानंतर कव्हर ड्राईव्हचा नजराना मात्र आकाशच्या बॅट मधून बघायला भेटतोय. येस, धाव संख्या 8च्या घरामध्ये मात्र बघायला भेटत्या. आक्रमक करतोय अविनाश साठी आपण पाहिलं ज्या पद्धतीने हा चेंडू स्वैर मारा वाईटच्या दिशेने लोअर फुलटॉस जरूर होता. आकाश आपण पाहिलं तर सरळ बॅटीने खेळण्याचा प्रयत्न, बॅटीचा फेज ओपन झाला होता, मात्र तोपर्यंत दिशा शोधून काढली होती. स्वैर मारेसाठी घेतलेला हा चेंडू संघाची धाव संख्या 9च्या घरामध्ये मात्र जरूर बघायला भेटत्या. लॉंगॉनचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर थोडीशी हालचाल जरूर करतोय आकाशसाठी. लॉंगॉनचं क्षेत्ररक्षण थोडासा सरकवला गेला, आणि त्यानंतर आपण पाहिलं तर डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षण काव कॉर्नरला येऊन मात्र तैनात केला. हे क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा सजवलं गेलं आकाश या फलंदाजासाठी.
हो कव्हर ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहे वॉट अ कॅच चुकी होते आकाश आपण पाहिलं तर आकाशाकडे पाहतोय होय त्याला माहिती आहे हा गॅप शोधण्याच्या नादामध्ये मात्र हातामध्ये चेंडू देऊन जातोय विकेटचं पतन होतंय आकाश नावाचं वादळ येण्याआधीच थांबवलं जात आहे आणि मोठी विकेट हाताला लागते तो म्हणजे अविनाशच्या खात्यामध्ये ही विकेट जाते हा चेंडू आपण पाहिलं तर बॅटीच्या रडामध्ये होता मिडल ऑफ द बॅट जरूर लागला होता कव्हरच्या डोक्यावरून हा गॅप शोधण्याचा प्रयत्न आकाशचा होता मात्र हा चेंडू हातामध्ये ज्यावेळी चिपकला त्यावेळी आकाश आपण पाहिलं तर थोडासा हताश झाला होता अनंत फलंदाज आपण पाहिलं तर बाद झाला चेतनचं कौतुक करेल ज्या पद्धतीने हाई जंप बघायला भेटली बॉडी स्ट्रेच झाली त्यानंतर ही कॅच अक्षरशः चिपकून घेतल्या या कॅच पकडल्या जातात ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर सर्कलच्या आतमध्ये सुरेख क्षेत्ररक्षण बघायला भेटलाय आणि पहिली विकेट मिळवण्यासाठी मात्र मदत केले क्षेत्ररक्षकाने कौतुक करेल पहिल्या विकेटचं पतन पडल्यानंतर पहिली ब्रेक थ्रू मात्र आपल्या खात्यामध्ये जरूर घेतले पहिलं षटक आपण पाहिलं पहिल्या षटकाचा खेळ मात्र जरूर संपुष्टात आला आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या 9च्या घरामध्ये मात्र बघायला भेटते एक बॉल अजूनही बाकी आहे पहिल्या षटकातील 5 चेंडूचा खेळ झाला अविनाश ज्या पद्धतीने मात्र आतापर्यंत गोलंदाजी केली अविनाशने अचूकता मात्र बघायला भेटते या गोलंदाजाची हो पुन्हा एकदा मात्र गुडलेंचा चेंडू आपण पाहिलं तर हा देखील कव्हर फटका मारण्याचा प्रयत्न मात्र चेंडू पडल्यानंतर थोडीशी उसळी घेत थोडासा काटा बदत मधला फलंदाजाला बीट करत हा चेंडू अक्षरशः निर्धाव चेंडूसाठी जाऊन गेला आणि पहिल्या षटकाची अखेरीस धावसंख्या मात्र 9च्या घरामध्ये बघायला भेटते पहिला चेंडू आपण पाहिला 1 धावाली दुसऱ्या चेंडूवर देखील 1 धाव जरूर घेतली होती तिसऱ्या चेंडूवरती डीप मिड विकेटच्या दिशेने आकाशने मात्र 2 धावा धावून घेतल्या होत्या आणि त्यानंतर कव्हर फटका आपण पाहिला तर आकाशचा जो चौकार आला आणि त्यानंतर एक वाईड आल्यानंतर पुन्हा एकदा कव्हर फटक्यासाठी गेलेला आकाश मात्र तिथे फसला गेला आणि त्यानंतरचा चेंडू मात्र डॉटसाठी पाहतोय आपण पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या मात्र 9च्या घरामध्ये बघायला भेटते येस छोटा पॅकेज बडा धमाका मिस्टर सोने आपण पाहतोय दुसऱ्या षटकासाठी मात्र या गोलंदाजाला तैनात केलं जातं खासियत आहे या गोलंदाजाला जेव्हा जेव्हा पाहिलं जातं आतापर्यंत कित्येक कारनामे या गोलंदाजाने मात्र केले तर म्हणूनच की काय छोटा पॅकेज मोठा धमाका या गोलंदाजाला मात्र येणाऱ्या काळामध्ये ओळखलं जातं तर त्याच्या समोर आपण पाहिलं फलंदाज मात्र हितेश ओमकार मात्र त्याच्या समोर आपण पाहतोय लेफ्ट आर्म बॅट्समन लेफ्ट आर्म राईट आर्मचं कॉम्बिनेशन मात्र जरूर बघायला भेटतं हो सफल होऊन घेण्याचा प्रयत्न मात्र या गोलंदाजाचा वेग पहा आणि या मात्र दिशा पण आपल्यापर्यंत कळवतात स्क्वेअर मार मात्र जरूर बघायला भेटते पहिला चेंडू मात्र वाईड आपण पाहिलं तर स्क्वेअर मारेसाठी जरूर गेला धावसंख्या डबल डिजिट 10च्या घरामध्ये मात्र जरूर बघायला भेटते ओमकार आपण पाहिलं तर सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जातो ओमकार दमखम आहे या फलंदाजाकडे राऊंड विकेट टाकण्याचा प्रयत्न जरूर केला जातो सोन्याच्या माध्यमातून पहिला चेंडू मात्र दिशा शोधण्याचा प्रयत्न सोन्याने जरूर केला 54 धावेचं आव्हान मात्र पार करत असताना पहिल्या षटकाच्या अखेरीस मात्र 10 धावा मात्र जरूर बघायला भेटतात हो सुरेख फटका कव्हरच्या दिशेने शोधून काढलेला गॅप मात्र 4 धावांच्या येस 4 धावांसाठी मात्र जरूर जातोय आणि या 4 धावानंतर मात्र धावसंख्या अजून नटवली जाते ती 14च्या घरामध्ये मात्र बघायला भेटते काय फटका मात्र सादर केला ओमकारच्या बॅटमधून हा पहिला चौकार मात्र या सेकंड इनिंग मधला येतोय सोन्याच्या पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर दिशा शोधण्याचा प्रयत्न सोन्याने जरूर केला आणि त्यानंतर मात्र अगदी स्टंप लाईन मध्ये टाकत असताना मात्र सफल होऊन खेळत असताना ओमकारने मात्र हा गॅप जरूर शोधून काढला अगदी कव्हरच्या डोक्यावरून हा गॅप मात्र ओमकारने शोधून काढला क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर या षटकामध्ये मात्र ओमकार तयार आहे धावांची बरसात करण्यासाठी ओहो वेग 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 आणि वेगावरती स्वारा गोलंदाज सोन्या मात्र आपली दमखम दाखवून देतोय आपली अचूकता मात्र पुन्हा एकदा दाखवून देतोय याच्या आधीच्या चेंडूवरती तर हात खोलणारा ओमकार या चेंडूवरती मात्र बॅटीचा फेज ओपन करण्यात आणि बॅटीचा फेज मात्र ओपन करताना क्लोज करेपर्यंत चेंडू मात्र निघून गेला सुरेख गोलंदाजी मात्र कमबॅक मात्र ओमकारचा ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर सोन्याचं मात्र कमबॅक इथे बघायला भेटतंय
हो स्लोअर वन होता. या स्लोअर वन वरती या फसला जातोय की काय, मात्र एका हाताने आपण पाहिलं ज्या पद्धतीने कॅच कलेक्ट करत असताना मात्र येस धरतीला दान जरूर होते ही कॅच. मात्र त्यानंतर बॅकअप जे आलं त्या बॅकअप नंतर बॉल पकडून लगेच मात्र फेकला गेला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर 2 धावा यशस्वी झाल्या. संघाची धावसंख्या 16च्या घरामध्ये पाहत असताना मात्र आतापर्यंत चेंडूचा खेळ झालाय तो म्हणजे 3. सन्माननीय हो हा देखील वाईडी शॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर होता. एक धाव अगदी वेगाने घेतल्या, दुसऱ्या धावेसाठी जरूर जाईल. बॉल हातामध्ये येतोय, फेकेपर्यंत 2 धावा मात्र अगदी वेगाने कंप्लीट केल्या जातात आणि या 2 धावेनंतर मात्र धावसंख्या बघायला भेटते 18च्या घरामध्ये. त्याचबरोबर खिडकालीचे मनसे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय प्रेम पाटील, विनंती आहे सन्माननीय प्रेमजी पाटील आपण व्यासपीठावरती यायचं, विराजमान व्हायचं. तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आदर्श चषक 2022 मध्ये. काय रनिंग बिटवीन द विकेट मात्र बघायला भेटली ओमकार आणि हितेशची. 1-1 2-2 धावामध्ये अक्षरशः गोळा करत असताना हो हा फटका स्लोअर वन होता. पहिला ओळखला, जज केला आणि त्यानंतर हा फटका रिप्रेझेंट केला जातोय अगदी कव्हरच्या डोक्यावरून. 4 धावांसाठी या फटक्यावरती येतील चौकार. काय फटका मात्र ओमकार आजच्या दिवसामध्ये धावा येतात ओमकारच्या बॅटमधून. आतापर्यंत आपण पाहिले तर 2 चौकार त्याच्या बॅटमधून जरूर आलेत आणि त्यानंतर मात्र साथ देताना हितेश देखील नॉन स्ट्रायकिंगला उभा आणि ही धाव संख्या मात्र आतापर्यंत मजल मारू शकले ती 22च्या घरामध्ये. चेंडू आतापर्यंत मात्र बघायला गेले तर 5 चेंडूचा खेळ झाला. 1 टू गो असेल या दुसऱ्या षटकातील. ओहो यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. छोटा पॅकेज मोठा धमाका. सोन्या पुन्हा एकदा आपली धार दाखवतोय. वेगावरती स्वार होत असताना परफेक्ट यॉर्कर मात्र आजच्या दिवसामध्ये सादर करतोय. डोळ्याची पापणी लवेपर्यंत हा चेंडू आपण पाहिला तर ओमकारला बीट केला. बॅटीचा फेज ओपन झाला, बॅटीचा फेज क्लोज होईपर्यंत चेंडू अक्षरशः यष्ट्यांना जाऊन आदळला आणि त्यानंतर विकेटवरून काढता पाय तो म्हणजे ओमकार. बॅक टू द पॅव्हिलियन. काय सुरेख गोलंदाजी मात्र बघायला भेटल्या. सोन्या होय ओळखला जातो बडा पॅकेज मोठा धमाक्यासाठी. संघाची धाव संख्या मात्र 2 षटकांच्या अखेरीस आहे ती म्हणजे 22च्या घरामध्ये. दोन षटकांच्या अखेरीस मात्र 22 धावा बघायला भेटतात. आतापर्यंत आपण पाहिले तर तेजस मात्र बॉलिंग मार्कवरती मात्र बघायला भेटतोय. सोन्याची गोलंदाजी होय या पॅकेजने मात्र धमाका केला आणि त्यानंतर तेजस मात्र किंग ऑफ तलोजा MIDC तेजस मात्रेला आपण पाहतोय. ओळखलं जातं जेव्हा जेव्हा तेजस मात्र येतो तेव्हा तेव्हा त्याची बॅटिंग 5 चेंडूमध्ये 5 षटकार हे आठवते. तेव्हाच कुठेतरी किंग ऑफ तलोजा MIDC मात्र तेजसच्या नावावरती हा बॅच लागला आणि तो तेजस मात्र बॉलिंग मार्कवरती आपण पाहत असताना 3ऱ्या षटकासाठी त्याला पाचारण केलं जातं. ओहो बॅकफुटला पुल फटका, पॉवरफुल फटका, युजफुल आहे, केअरफुल आहे, वंडरफुल आहे. हा चेंडू जातोय 6 धावांसाठी. सीमारेषे पार हा येतोय उत्तुंग षटकार, बिग हिट. एका साइडून आपण पाहिलं तर हितेश मात्र आता सुरू झाला. ओमकारचा विकेट पडल्यानंतर मात्र हितेशने सर्व जिम्मेदारी आपल्या खांद्यावरती घेतल्या आणि त्यानंतर मात्र खेळत असताना पहिला षटकार त्याच्या बॅटमधून येतो. धावसंख्या मात्र 28च्या घरामध्ये जाऊन पोहोचवतोय. स्वागत केलं तेजस मात्रेचं, पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं ते म्हणजे हितेशने वेलकम केलं आणि त्यानंतर मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने आलेला हा षटकार अक्षरशः 6 धावांनी संघाची धावसंख्या सजवून टाकली या षटकाराने. बॅकफुटला हो आता पहा परफ्यूम बॉल. तेजस मात्र परफ्यूम बॉल मात्र बघायला भेटतोय. या मातीचा सुगंध मात्र फलंदाज हितेशला देऊन जातोय आणि त्यानंतर डोळ्या शेजारून जाताना अक्षरशः आगीच्या निखाऱ्यासारखा चेंडू निघून जातोय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षण ज्या पद्धतीने कम्युनिकेशन करतोय तेजस मात्रेशी, त्यानंतर मात्र त्याला अनुभव शेअर केला जातोय. षटकार आल्यानंतर कमबॅक करतोय तेजस. हो हितेशचा आणखीन एक तडाखा बसतोय की काय.
चेंडू पुन्हा एकदा फिल्डरच्या डोक्यावरून जातोय. हा देखील डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने येतोय. आणखीन एक स्फोट होतोय. षटकार 6 धावांसाठी. हितेश मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. हितेश नावाचं वादळ जणू या मैदानामध्ये गुमगुम करत असताना, हितेशच्या बॅट मधून धावा येत असताना धाव संख्या मात्र आता जाऊन पोहोचते 34च्या घरामध्ये. 54 धावेचं आव्हान आहे. 34 धाव संख्या मात्र स्कोर कार्डवरती बघायला भेटते. तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर डॉट आणि त्यानंतर पुन्हा एकदा षटकार. म्हणजे 3 चेंडूवरती 12 धावा आतापर्यंत तेजस मात्रेने खर्च केलेत. थोडासा महागडा ठरतोय. तर दुसऱ्या साईडला हितेश मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. आणखीन एक हितेशच्या बॅट मधून येतोय. हा देखील जाईल लांब लचक येतोय स्लॉट मध्ये. पुन्हा एकदा जाईल पार्किंग लॉट मध्ये. 6 धावांसाठी हा येतोय षटकार. हितेश हितेश आणि हितेश. हितेश अक्षरशः हात धुवून 4 चेंडू मध्ये 3 षटकार हितेशच्या बॅट मधून आल्या आणि धाव संख्या 40च्या घरामध्ये जाऊन पोहोचवल्या. हे क्रिकेट आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर 40 धावा स्कोर कार्डवरती सजवलेला पाहतोय. थोडासा महाग ठरतोय आणि हितेश नावाचं वादळ पुन्हा एकदा अक्षरशः आग लावतोय आणि हितेश मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. आणि समीकरण पाहिलं कुठे होती मॅच, कुठे आणली मॅच. होत्याचं नव्हतं, नव्हत्याचं होतं करतोय की काय. हितेश 14 चेंडू 13 धावा. हे समीकरण मात्र बघायला भेटते. मॅच आपण पाहिली तर अक्षरशः फसलेली मॅच होती. जिथे आकाशची विकेट पडली, जिथे ओमकार बाद झाला आणि त्यानंतर 14 चेंडू 14 धावांचं आव्हान आला. थोडीशी चुकबुल होते. चुकतो तो माणूस, चूक सुधारतो तो देव माणूस. 14 चेंडू 14 धावा हितेश. ओहो स्लोअर 1 होता. एक तेरी तो एक मेरी, तू शेर मी 1.25 शेर. बॅक टू द पॅव्हिलियन. हितेशची विकेट मात्र नक्की बेहतर. मी म्हणेल हितेशने जी सुरुवात करून द्यायला हवी होती ती सुरुवात करून जातोय. जो घेर टाकायचा होता तो घेर टाकतोय. संघाची गाडी अगदी पटरीवरती आणतोय आणि हितेश नावाचं वादळ मात्र तेजस पुन्हा एकदा शांत करतोय. का बॅटिंग मात्र फक्त मला वाटतं 3च चेंडू हितेश, 4 चेंडू हितेश केला आणि 18 धावा मात्र या 4 चेंडू मध्ये करून संघाला सावरतोय. आणि त्यानंतर हितेश आपण पहा माघारी येतोय. बॅटिंग आवडली असेल तर नक्की टाळ्या होऊन जाऊ द्यात मित्रांनो. हितेश काय बॅटिंग करतोय आजच्या दिवसामध्ये. समीकरण मात्र चेंज होत असताना आपण पाहिलं तर 13 चेंडू 14 धावांचं समीकरण. तेजस मात्रेला मात्र जरूर विकेट भेटते. मात्र ते विकेट घेण्यासाठी 3 षटकार त्याला जरूर खावे लागलेत आणि त्यानंतर कमबॅक करतोय तेजस. हा देखील स्लोअर हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर फटका मात्र गॅप शोधून काढेल का चेंडू. 4 धावांसाठी सीमारेषे पार जाईल का. होय, पंचांचा इशारा येतोय. हा देखील अक्षरशः कार्पेटला आग लावत जातोय. 4 धावांसाठी येतोय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते 44च्या घरामध्ये. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या अखेरीस आपण पाहिलं तर धाव संख्या 44 44च्या घरामध्ये. येस, समीकरण काय असेल. 12 चेंडू विजयासाठी 10 धावांची गरज. येस, 44 धावा 54 धावेचं आव्हान म्हणजे 12 चेंडू 10 धावा 10 धावा 12 चेंडू. हे समीकरण बघायला भेटत्या. आणि या बॉलिंग मार्कवर मात्र येस पुन्हा एकदा मिस्टर सोन्या आपण पाहतोय बॉलिंग मार्कवर. ते महत्वाची विकेट मात्र सोन्याने जरूर मिळवून दिली होती. जिथे पहिल्या षटकामध्ये आपण पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये सोमेशने गोलंदाजी करत असताना 13 धावा मात्र खर्च केल्या होत्या. हो, यॉर्कर पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवरती मात्र यॉर्कर घेऊन येतोय. मात्र इथे 2 धावा घेण्याचा मनसुबा जरूर आहे आणि ती पहा पूर्ण होत्या. तिसऱ्या धावेसाठी नजर होते. मात्र तिसरी धावेसाठी थांबावं लागेल. 2च धावा मात्र हाती लागतात.
काय खेळ बघायला भेटतोय. 46 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवरती, म्हणजे विजयासाठी आपण पाहिलं तर 8 धावांची गरज असेल. सोन्यावरती विश्वास ठेवला. ज्या पद्धतीने पहिला चेंडू मात्र यॉर्कर बघायला भेटतोय. हो, स्विच हिट मारण्याचा प्रयत्न, हा देखील चेंडू ट्रॅव्हल होईल. पुन्हा एकदा 4 धावांसाठी आणि या चौकारानंतर मात्र संघाची धावसंख्या पूर्णपणे सजवत असताना आपण पाहतोय फलंदाज हिमांशू मात्र आता सुरू झाला. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर हितेशने सुरुवात करून दिली. त्यानंतर नवीन फलंदाज जो मैदानामध्ये आला राहुल, तो नॉन स्ट्रायकिंगला असताना त्याच्या बॅटमधून चौकार जरूर आला. आणि त्यानंतर हिमांशू एका साईडला 8, दुसऱ्या साईडला विहीर होऊन बसले. येणारा फलंदाज, प्रत्येक फलंदाज मात्र चौकाराची परिभाषा बोलत असताना धावसंख्या आपण पाहिली तर 50च्या घरामध्ये जाऊन पोहोचत्या. आतापर्यंत आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने सुरेख गोलंदाजी मात्र सोन्या पुन्हा एकदा कमबॅक करत असताना मात्र मॅचची चाबी तयार केली जाते. मी म्हणेल प्रत्येक चेंडूवरती मात्र आपण पाहिलं तर जी सुरुवात हितेशने करून दिली तिथे कुठेतरी फसलेली मॅच हसली आणि तोपर्यंत आतापर्यंत मॅच पूर्णपणे हातामध्ये काबू करत असताना आपण पाहतोय जे भागेश्वरीची प्रतिष्ठान देसाईचा हा संघ. हो, पुन्हा एकदा स्वीप फटका, मात्र चेंडू ट्रॅव्हल होईल कार्पेटच्या दिशेने आणि क्षेत्ररक्षक तिथे जरूर आहे. बॉल अडवून मात्र फेकी करेपर्यंत 2 धावा मात्र रोखू शकला नाहीये आणि या 2 धावेच्या मदतीने 52 धावसंख्या मात्र सजलेली पाहतोय. विजयासाठी आपण पाहिलं तर 2 धावांची गरज असेल. खेळण्यासाठी अजूनही हातामध्ये आपण पाहिलं तर 8 चेंडू मात्र खेळण्यासाठी अजून आहेत. 8 चेंडू 2 धावा हे समीकरण मात्र अगदी सोपं करून टाकलं फलंदाज हितेशने. ओहो, हा पहा सुरेख गोलंदाजी, अगदी बुंदा चेंडू याला म्हणतात. त्यानंतर बॅकअप मात्र नव्हता. पंचांकडे अपील करेपर्यंत चेंडू आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने फाईन लीगच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना मात्र 1 धाव. येस, डेलिब्रेट मात्र जरूर बघायला भेटत्या. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती यावं लागेल, कारण की हा चेंडू आपण पाहिला जेव्हा पायावरती आदळला तेव्हा कुठली ऍक्शन फलंदाजाच्या बॅटमधून झाली नाहीये, कुठली मुवमेंट मात्र बघायला भेटली नाही. डेलिब्रेटच्या स्वरूपामध्ये हा चेंडू मात्र आपण पाहिलं तर निर्धावसाठी जातोय. ओहो, यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न पहा सोन्या आणि त्यानंतर त्याचा वेग, मात्र पंचांचा इशारा येतोय. 4थं षटक देखील संपुष्टात येत आहे आणि 4थ्या षटकाची अखेरीस धावसंख्या 52च्या घरामध्ये, म्हणजे समीकरण आहे 6 चेंडू 2 धावा विजयासाठी हे समीकरण. तोपर्यंत सुमधुर संगीत. सहा चेंडू 2 धावांची गरज आहे विजयासाठी आणि हा क्लोज अटॅक मात्र बघायला भेटतोय. संग्राम 11 हनुमान क्रिकेट संघ नितलासच्या माध्यमातून मात्र हे क्लोज अटॅक आणि हा पहिला चेंडू टॅप फटका. होय, मॅच अजून जिवंत आहे. 5 चेंडू 2 धावा जिथे विजयासाठी हव्यात. ही मॅच शेवटपर्यंत जरूर जाईल. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर गोलंदाजाजवळ येतोय, कुजबूज करतोय, पाठीवरती थाप देतोय. गोलंदाज आपण पाहिलं तर इथे अभिजितला मात्र आणलं जातं. विकेट आपण आतापर्यंत पाहिलं तर 3 विकेट आतापर्यंत बाद झालेत. ओहो, हा फटका देखील मॅच विनिंग होऊ शकतो का? होय, हा फटका जातोय 6 धावांसाठी. मॅच मात्र इथे विन होत्या. जय वागेश्वरीची प्रतिष्ठान देसाईचा संघ मात्र इथे विजेता होता आणि त्यानंतर मात्र देवीचा पाडा संघ आपण यायचे टॉस साठी. काय खेळ बघायला भेटतोय. हार्ड लक बॅड लक. संग्राम 11 हनुमान क्रिकेट संघ नितलास संघ पुढील वाटचालीसाठी तुम्हाला देखील शुभेच्छा. टॉस मात्र केला जाईल. देवीचा पाडा संघ यायचं आपण. जय वागेश्वरीची प्रतिष्ठान देसाई संघ मात्र इथे विजेता झाल्यानंतर 2 हात करेल तो म्हणजे देवीचा पाडा या संघासोबत. येस, मॅन ऑफ द मॅच अगदी थोड्या वेळात तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. मात्र सन्मान्य आदरणीय राम कुंभार साहेब, सन्मान्य रामजी कुंभार साहेब आपल्या शुभ हस्ते मात्र इथे सत्कार घेण्यात येईल. आपल्या शुभ हस्ते मात्र एक सत्कार इथे घेण्यात यावा. खिडकालीचे मनसे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय प्रेम पाटील साहेब इथे उपस्थित आहेत.
त्यांचा मान सन्मान सत्कार अतिथी कक्षामध्ये इथे घेण्यात येतोय. मायेची उपदास शाल, प्रेमाची शाल, आपुलकीची शाल, माणुसकीची शाल आणि त्याचबरोबर तुळशी